भारतीय बौद्ध महासभा तथा पॅन्थर हल्लाबोल ब्रिगेड तथा समता सैनिक दल भंडाऱ्याच्या वतीने बुद्धगया मंदिर कायदा रद्द करून तो बौद्ध समाजाच्या हातात सुप्रविण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रपती महोदय यांना जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील बौद्ध भिक्षू संघ, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तथा पॅन्थर हल्लाबोल ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचप्रमाणे दिनांक 4 मार्च रोजी भंडारा शहरात शास्त्री चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, समता सैनिक दल यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांना केले आहे। जे आंदोलन चालू आहे बुद्धगया मुक्तीचं, त्याबाबत कलेक्टर साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे आणि त्याकरता आमरण उपोषणाचा सुद्धा या ठिकाणी मुद्दा आहे आणि म्हणून आज आपण हा पहिला दिवस आहे की आपण सुरुवात करीत आहोत यांना आणि म्हणून आपण आजपासून तरी आणि पुढे 4 तारखेला पुन्हा यापेक्षा जास्त मोठं आंदोलन होणार आणि म्हणून या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी सूचना करतो। भाऊ, काय सांगाल, दिनांक 4 तारखेला तुम्ही भंडाऱ्यामध्ये मोर्चाचं आयोजन करता आहेत आणि काय तुमची मागणी आहे आणि काय तुम्ही निवेदन आज शासनाला या ठिकाणी दिलं आहे? भारत म्हणजे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाचा हा शेवटच्या टप्प्यामध्ये अंतिम आंदोलन मान्यवर पूज्य भदंत आमच्या संघाच्या नेतृत्वाखाली देशामध्ये होतो आहे। त्या आंदोलनाचा एक टप्पा म्हणून भंडारा जिल्ह्यामधले तमाम बौद्ध उपासक उपासिका म्हणजे भिक्खू संघांच्या नेतृत्वात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते यांना घेऊन भंडाऱ्याच्या माननीय जिल्हाधिकारी महोदयांना या आमरण उपोषणाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा जाहीर करण्यासाठी आजचा हा निवेदनाचा कार्यक्रम होता। सर्व मान्यवरांच्या सहमतीनं असं ठरलं आहे की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी म्हणून भंडाऱ्यामध्ये दिनांक 4 तारखेला एक भव्य आंदोलन उभा केला जाईल। या देशाचं दुर्दैव असं आहे, या मातीमधून बुद्धाचा धम्म निर्माण झाला। तथागत बुद्धाचा ही भूमी आहे, इथून जगामध्ये बुद्धाचा धम्म स्थापित झाला, वाढला, बहरला। 84,000 बौद्ध स्तूप या देशामध्ये सम्राट अशोकांनी बांधलेले होते। 4-5 बुद्ध विहार जर सोडलीत तर आज 6-10 नावं आम्हाला सांगता येत नाही। सर्व बुद्धांची विहार हिंदूंच्या ताब्यात गेलीत। कोणी हिंदूंनी कोणता देव उभा केला, कोण्या हिंदूंनी काहीतरी उभा केला आणि म्हणून जसं मस्जिद ही मुस्लिम समाजाच्या ताब्यात असते, गुरुद्वारा हे सिखांच्या ताब्यात आहे, हिंदूंची मंदिरं हे हिंदूंच्या ताब्यात आहेत। आमचं म्हणणं आहे की महाबोधी म्हणजे महाबोधीचा जो विहार आहे, महाविहार आहे, हा बुद्धांच्याच ताब्यात यावा। यामध्ये जसं ज्या पद्धतीने हिंदूंची काही तिथे पंडे आहेत, त्याचा सेक्रेटरी हा तिथला पदसिद्ध कलेक्टर आहे, हे हटवावं आणि बुद्धाचं मंदिरांचा व्यवस्थापन हा बुद्धांच्या ताब्यात यावा। यासाठीचा संबंध देशामधला आंदोलन आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी भंडारा जिल्ह्यातल्या तमाम बौद्ध उपासक उपासिकांनी हा आंदोलनाचा करण्याचा निश्चय घेतला। याचं नेतृत्व भंडारा गोंदिया जिल्ह्यामधले जे तमाम आमचे बौद्ध भिक्खू संघ आहे आणि भारतीय बौद्ध महासभा आहे, त्याच्यानंतर समता सैनिक दल आहे आणि पॅन्थर हल्लाबोल ब्रिगेड जशी आमची संघटना आहे, विविध संघटना, अनेक कार्यकर्त्यांच्या त्या विविध संघटना जे आंबेडकरवादी चळवळीशी संलग्नित आहेत, अशा सर्व संघटनांना एकत्र येऊन 4 तारखेचा हा मोर्चाचं आयोजन केला गेला।